गावाकडील साध्या पद्धतीने भरलेलं वांगं खूप असं चविष्ट लागतं. त्यासाठी सुकं खोबरं, शेंगदाणे भाजून घेतले, तीळ, खसखस, जिरे, लसूण हे आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. ओबडधोबड असं वाटून घेतलं आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर, घाटी मसाला, हळद, मीठ, पाणी घालायचं नाही आहे. त्यामुळे हे असं वेगळं वेगळं 2 स्टेजमध्ये वाटलं आहे. आता वांग्यांना अशा प्रकारे चिरा करायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. वांगी कुठे खराब आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं. स्वच्छ वांगी धुवून झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे. मी ती किसान कनेक्टमधून वांगी ऑर्डर केली होती, त्यामुळे अशी मोठ्या छोट्या आकाराची आलेत. ह्यामध्ये छोट्या आकाराचे वांगी छान वाटतात. आता तेलामध्ये कढीपत्ता आणि भरलेली वांगी घालून घ्यायची आहेत. तेलामध्ये वांगी छान अशी परतायची आहेत आणि झाकण ठेवून थोडी सॉफ्ट होऊ द्यायची आहेत. वांगी तेलामध्ये छान अशी परतलीत, त्यांचा रंगही चेंज झाला आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी, मला वांगी सुकीच बनवायची आहेत त्यामुळे मी पाणी थोडं कमीच घातलं आहे. आता त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वांगी पूर्ण अशी शिजलेली आहेत. मस्त अशी गरम गरम भरलेली वांगी तयार आहेत. ही भाकरीसोबत खूप छान लागतात. थँक्यू.